सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि म्हटलं आता आज काय भाजी बनवायची, तर फ्रीजमध्ये भाजीपाला बिलकुलच नव्हता. म्हणून म्हटलं चला, रोजच पालेभाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो, तर म्हटलं आज छान असं घुटं जे आहे तर ते बनवूयात. आता याची रेसिपी जी आहे ना, तर ती मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि सगळ्यांचं बघा असंच असतं, रोज भाजीला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला पडणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, की रोज नवीन नवीन तरी काय बनवायचं. तर आता घरातली कामं आवरली, त्याच्यानंतर मग अंगण वगैरे जे आहे तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या शेवटी भाकरी ज्या आहेत तर त्या बनवायला घेतल्या. भाकरी वगैरे बनवून झाल्या आणि त्याच्यानंतर छान अशी देवपूजा केलेली होती सकाळी. तर मग सगळ्या देवांचं जे आहे ते दर्शन घेतलं. आणि मग दुपारचा जो वेळ रिकामा असतो त्या वेळामध्ये मग भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या निवडून मी ठेवत असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जे आहे ते स्वयंपाकाला सुरुवात केली की स्वयंपाक आपला पटकन आवरतो आणि आपली जास्त धावपळ जी आहे तर ती सुद्धा होत नाही. आता दुपारी पाऊस यायला लागला होता, म्हणून मग सगळे जे कपडे आहेत तर ते आतमध्ये आणून